दैठणाजवळ इंद्रायणी नदी पुलावर कार आणि सीएनजी गॅस टँकरचा भीषण धडक झाली आहे. शनिवारी सायंकाळी 7च्या सुमारास हा अपघात झाला असून कार गंगाखेडकडून परभणीकडे येत होती, तर सीएनजी टँकर समोरून येत होता. पुलाजवळ दोन्ही वाहनांची साईडने जोरदार धडक झाली आहे. धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चकनाचूर झाला आहे. कारमध्ये 4 जण प्रवास करत होते. त्यातील चालकासह मागील बाजूस बसलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून जखमींना तातडीने परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. काल उशिरापर्यंत या प्रकरणी कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. प्रतिनिधी मुंजा लाड, DLP न्यूज, दैठणा.